माझ्या कवितेचं नाव आहे ए विठ्ठला। मी कवितेमधून त्या पंढरीच्या विठुरायाशी संवाद केलेत, माझे दुःख त्या विठुरायासमोर व्यक्त केलेत। कवितेचे नाव आहे ए विठ्ठला। ए विठ्ठला, तू जरा विठेहून खाली ये आणि माझ्या गावाकडे चल, येताना रुक्मिणीला एकांतात सोडून ये। ए विठ्ठला, तू जरा विठेहून खाली ये आणि माझ्या गावाकडे चल, येताना रुक्मिणीला एकांतात सोडून ये। मी तुला माझ्या शेताच्या बांधावर नेतो आणि तुला त्या झाडाला लटकवतो जिथं माझा बाप लटकला होता हाच घेऊन। मी तुला माझ्या शेताच्या बांधावर नेतो, तुला त्या झाडाला लटकवतो जिथं माझा बाप लटकला होता हाच घेऊन। मग काही दिवसांनी घरी जा आणि रुक्मिणीला विचार तुला एकांत कसा वाटला। मग काही दिवसांनी घरी जा आणि रुक्मिणीला विचार तुला एकांत कसा वाटला। मग वाटल्यास परत ये, येताना रुक्मिणीलाही घेऊन ये। मग वाटल्यास परत ये, येताना रुक्मिणीलाही घेऊन ये। हंबरडा फोडण्यासाठी मी माझ्या आईला आणतो, दुःखाचं सांत्वन करण्यासाठी। मग वाटल्यास परत ये, येताना रुक्मिणीलाही घेऊन ये। हंबरडा फोडण्यासाठी मी माझ्या आईला आणतो, दुःखाचं सांत्वन करण्यासाठी। आणि हो येताना इंद्रायणीलाही घेऊन ये। आणि हो येताना इंद्रायणीलाही घेऊन ये। मी तिला कोरडवाहू शेतीच्या विहिरीच्या तळाशी बुडवतो तुकारामाच्या गाथ्यात। आणि हो येताना इंद्रायणीलाही घेऊन ये। मी तिला कोरडवाहू शेतीच्या विहिरी तळाशी बुडवतो तुकारामाच्या गाथ्यागत। मग विचार करून सांग विठ्ठला, मग विचार करून सांग विठ्ठला, तुला आमच्यासारखं दुःखासोबत खेळता येईल का? मग विचार करून सांग विठ्ठला, तुला आमच्यासारखं दुःखासोबत खेळता येईल का? आमचं जीवन जगणं तुला जमेल का? आमचं जीवन जगणं तुला जमेल का? आमचं जीवन